अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून रिलायन्स विपक्ष अलिबाग या सामना आपण आता पाहणार आहोत. प्रेक्षणीय सामना नक्कीच होईल असे एकंदरीत अंदाज वर्तवला जातोय, कारण दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत, ज्यांच्याकडे कॅलिबर आहे, क्षमता आहे असे खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. प्रथम तर अलिबाग संघानं नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी इथे आमंत्रित केलं रिलायन्स संघाला. सलामीची जोडी मैदानावर आहे अलिबाग संघाच्या वतीनं. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, अगदी शरीराला अदलतो चेंडू आणि पहिल्या स्लिपच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक धावसंख्या इथे अर्जित केली जाईल. ओपनिंग मिळतोय, शुभारंभ मिळतोय, सुरुवात. दोन्ही संघाचे 12th मॅन या, कारण आमचे स्कोरर सांगत आहेत की मॅच नाही तर थांबवावी लागेल. नावं आम्हाला माहिती नाही खेळाडूंची. रिलायन्स आणि अलिबाग दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना कृपया करून विनंती आहे, आपले 12वे प्रतिनिधी पाठवा. अंकित काटकर स्ट्राईक एंडला फलंदाज. डॉक्टर अंकित काटकर. खोडवर टप्प्याचा चेंडू अलगद खेळून काढलाय, खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय, एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. बघाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण कांबळे आणि प्रसाद पाटील फायटर. अंकित काटकर, डॉक्टर अंकित काटकर नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला राजाराम. कर्णधार आहे स्वतः सरसेनापती नेतृत्व करते. फुल टॉस चेंडू टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांकडून इथे इशारा येतोय वाईटचा. सर मॅच थोडी थांबवायची, स्कोररला इथे अपडेट देण्यामध्ये व्यत्यय निर्माण होतोय. सर थोडं मॅच थांबवायचे, स्कोररला इथे व्यत्यय निर्माण होते. मॅन ऑफ द मॅच आणि फायटर अवॉर्ड, इथे फायटर अवॉर्ड दिला जातो प्रसादजी पाटील यांना. अभिनंदन. आमचे प्रेसिडेंट या वर्षाचे, त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण प्रसाद पाटील यांना फायटर अवॉर्डने सन्मानित करतोय. इथे मात्र पंचांचा इशारा येते वाईटचा. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पिक केली जाते. गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर हलकासा इथे मात्र चेंडू दिशा बदलतोय. फटका मारायचा होता, कव्हर ड्राईव्ह, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पहिली षटक आहे P1चं. हाफ टॅकरचा चेंडू, मोठा फटका, फटका फसलाय. कॉटन बोर्ड व्हायची संधी होती, पण मात्र इथे संधी निसटली गेली. कारण स्वतः गोलंदाजी करत असताना असे कॅच पकडणं हे खूप कठीण असतं, कारण आधीच आपण धावत पळत ही चेंडू फेकत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये कॅच घेणं हे खूप डिफिकल्ट असतं. अनिकेत पाटील मात्र इथे मोठे फटके मारण्यामध्ये अपयशी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अप्रतिम गोलंदाजी. मित्र कौतुक करेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. नियंत्रण चांगलं आहे आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी देखील करतोय. कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. जोपर्यंत फिल्डर पर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत एक धावसंख्या अर्जित केली गेली. पहिल्या षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आला. पहिल्या षटकानंतर धाव फळकावर धावा स्थिरावल्यात 6. सलामीची विद्यमान जोडी पहिला षटक मात्र अभ्यास करण्यामध्ये घालवलाय. पिचवर चेंडू कसा पडतोय, बॅट पर्यंत कसा रीच होतोय, त्याच्यामध्ये कसे वळण घेतोय, हा पूर्णपणे एकंदरीत अभ्यास म्हणजे सुरक्षित फलंदाजी होतोय. ते हाफ ट्रॅकरचा चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय. आता ही मिळालेली संधी
किती धावसंख्येमध्ये कन्वर्ट होतोय, किती धावसंख्या बनवतोय ह्याकडे लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली धावफलकामध्ये मात्र एक धावसंख्येने वाढ झाली. धावफलक पोहोचलंय 7 वरती. अंकित, डॉक्टर अंकित ऑन स्ट्राइक. या बॅलला मात्र लॉफ केलाय चेंडू. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. होतील धावा 4. फलंदाज डॉक्टर अंकित यांच्या बॅट मधून येतोय चौका. अगदी आपण पाहतोय बाउन्सरचा अटॅक पण नियंत्रण नव्हतं त्याच्यावरती. दिशाहीन 12. पंचांनी मात्र दंडित केलं. वाईटचा इशारा इथून येतो पंचांकडून. पुन्हा एकदा ते बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं आणि इथे ऑन ड्राइव्ह केलाय चेंडू. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवलाय पण इथून मात्र पंचांनी बोर्ड अवकाशाकडे केलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. रनआउट ही क्रिकेटच्या इतिहासामधली एक खराब विकेट म्हटली जाते. राहुल द्रविड यांचं म्हणणं आहे की आपण मोठी फटकेबाजी करत असताना आउट व्हा, आपण रनआउट विकेट नका टाकू. दुसरं षटक चालू आणि दुसरे षटक चालू असताना धावफलक मात्र आता स्थिरावलं गेलंय. 13 आकड्यावरती. 1 विकेट डाऊन. पहिला विकेट माघारी परतलाय. नवीन फलंदाज डॉक्टर अक्षय. नवीन फलंदाज डॉक्टर शैलेश मात्रे. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगानं आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. फलंदाजाला मात्र खेळण्यामध्ये इथे व्यत्यय निर्माण देखील होतोय. चांगला चेंडू फेकतोय. वळण देतोय चेंडूला. बोट फिरवते. गर दिशा चेंडू फिरतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. यू मिस. आय डेफिनेटली हिट. यावेळेला क्लीन बोल्ड होतोय. दांडी दाडी गुल. पार्थिव. अप्रतिम चेंडू. कुठल्या स्पॉटला चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होते. नक्की पुढे जाऊन खेळायचं की मागे जाऊन खेळायचं. इथून मात्र यशस्वी होतोय गोलंदाज पार्थिव. दुसरं षटक संपलं. दुसरं षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळ आलाय आणि धावा धावफलकावर स्थिरावल्यात 14 वरती. 2-5. नवीन फलंदाज मैदानावरती. नवीन गोलंदाज देखील मैदानावरती. या बल्ला मात्र समोरच्या दिशेने मारलाय. एक धावरी संख्येने मात्र वैयक्तिक खातं खोललं जाईल आणि संघ पोहोचेल 15 आकड्यावरती.
15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात अलिबाग संघ आणि रिलायन्स संघ या दोन संघामध्ये ही लढत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना अलिबाग संघाला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. अगदी देही यष्टी पाहिली तर सचिन रमेश तेंडुलकर सरांसारखे आहे. ऑन स्ट्राईकला असले राजारामजी, डॉक्टर राजाराम कर्णधार स्वतः सरस सेनापती नेतृत्व करत आहेत अलिबाग संघाचे. बघूया नेतृत्व कसं, नेतृत्व खंबीर आता इथून मात्र दाखवावं लागेल. ऑन ड्राईव्ह केलाय, जमीनला गरंगाळत चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने जाईल. एक धावसंख्या आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. सिंगल धावसंख्या, एकेरी धावसंख्येवर मात्र समाधानी व्हावं लागेल. डॉक्टर राजारामजींना एक मोठं त्यांच्याकडे नेतृत्व आहे. कर्णधार आहे स्वतः सरासेनापती आहेत अलिबाग संघाचे. रिलायन्स संघाच्या विपक्षामध्ये 2 हात करताना आपण पाहतोय. आप ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं, दिशा दिली, शॉट बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने एक धावसंख्या इथं अर्जित केली जाईल. शैलेश म्हात्रे ऑन नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. त्यांना प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे त्यांच्या फलंदाजीसाठी. आपण पाहतोय एक डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंट आणि डीप कव्हरच्या मध्यभागी एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागतोय, चेंडू मात्र तिथे लेग स्लिप मध्ये इथे पाहायला मिळतोय, पण त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय राजारामजी यांना. आता मात्र शैलेश म्हात्रे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अलिबागचा हा खेळाडू, इथून मात्र धावा बनवाव्या लागतील कारण परिस्थिती मात्र गंभीर झालेली आहे. कोणाला तरी खंबीर व्हावं लागेल, नेतृत्व सिद्ध करावं लागेल, विश्वास दाखवावा लागेल. सरसेनापती या नात्यानं चांगला खेळ करावा लागेल. बाउन्सर हुक करण्याचा प्रयत्न होता, पण इथून मात्र कानाच्या लेवलला टर्रकरण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून 3 षटक समाप्तीचा निर्वाळा पंचांकडून आलाय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 चेंडू मध्ये मात्र धावा आहेत 18. म्हणजे आपण पाहतोय 6च्या सरासरीनं पुढे वाटचाल करत असताना अलिबाग संघ कुठेतरी, रोहितजी मला वाटते जो निर्णय होता फलंदाजी करण्याचा तो कुठेतरी मला वाटतं इथं महागडा ठरलाय. कारण ज्या धावा अपेक्षित होत्या 18 चेंडू मध्ये त्या धावा इथे बनल्या नाही. एक महत्वाची सूचना असेल, 50 ॲबो ज्या वरती जे खेळाडू आहेत, 50+ जे खेळाडू आहेत आपल्या या स्पर्धेमध्ये, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर आपण लगेचच इथे यायचं आहे. यतीन पद्धताली त्याचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट इथे आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण साजेसं यश त्यांना मिळालं नाही. राजारामजी प्रयत्न करत आहेत, पण त्या प्रयत्नांना सूर गवसत नाही, यश मिळत नाही. इथं वारंवार निर्धाव चेंडू त्यांच्याकडून खेळले जातात. पुन्हा एकदा पद्धताली त्याचा वापर केला. इथे मात्र विकेट गमवावे लागेल शैलेश म्हात्रे यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये. प्रयत्न होते मोठे फटकेबाजी करण्याचा, पण प्रयत्नांना साजेसं यश मिळत नाही. फुलबरी टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला, आरामात चेंडू पकडला जाईल. पण इथे मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट मी तर म्हणेल. चेती की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार के ऊपर संधे नहीं करते. त्या पद्धतीनं आपण राजारामजी यांच्या रनिंग बिटवीन द विकेट वरती आपण संशय करू शकत नाही. का अप्रतिम बघा, धाव संख्या घेतली म्हणजे या वयामध्ये देखील आम्ही धावू शकतोय. आणि हे सर्व खेळ मनोरंजनात्मक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आहे, आणि त्या स्पर्धेचा आनंद विशेष करून सर्व डॉक्टर्स वर्ग घेत आहे. या बेलला मात्र बोल्ड, कारण बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे यष्ट्यांवरती आदळतोय. यष्ट ठेवते, डिस्ट्रॉय केला जातोय.
शेवटचं षटक आहे. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू मात्र डीप स्पर्लकच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. कर्णधार मात्र डिफेन्सिव्हली खेळ करतोय. त्याच्या सोबतच्या खेळाडूला मोठी फटकेबाजी करावी लागेल. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय. लेग गलीमध्ये चेंडू इथे अडवला जाईल. एकेरी धावसंख्या इथे अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना मात्र इथे माघारी परतावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये या खेळाडूला जावं लागेल आणि निर्धारित 4 षटकांचा देखील खेळ इथे संपलाय. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर धावा धावफलकावर लागल्यात. मात्र पनवेल वॉरियर्स संघाला 24 टार्गेट दिलं होतं आणि आता अलिबाग संघाने 23 बनवल्यात आणि रिलायन्स संघासाठी ते टार्गेट 24 दिलं आहे. डॉक्टर कपिल पाटील 12th मॅन पाठवायचा आहे. डॉक्टर कपिल पाटील 12th मॅन पाठवायचा आहे. स्कोरर चुकतायत. ओलवे आणि खांदा कॉलनी संघाचे कॅप्टन्स आपण या. खांदा कॉलनी टीम या, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओलवे टीम, ओलवेचे कॅप्टन आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये. टॉस करूया. आजच्या दिवसातील शेवटचा हा सामना आणि टॉस का बॉस बघूया कोण होते. सन्माननीय आपले प्रेसिडेंट आशुतोष कुलकर्णी सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. खांदा कॉलनी आणि ओलवे, अगदी आजूबाजूला असलेली ही शहरं आणि ही गावं आणि यांच्यामध्ये आजची लढत आपण पाहतोय. एकाकडे ओलवे नोड चे आपण पाहतोय डॉक्टर्स आणि एकाकडे खांदा कॉलनी. चला जरा स्पीड अप करूया. खांदा कॉलनीचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहे. ओलवे नोडचे कॅप्टन्स आपण या. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आणि टॉस आशुतोष कुलकर्णी सर प्रेसिडेंट यांच्या शुभ हस्ते आपण इथे घेतोय. रायगड मेडिकल असोसिएशन आयोजित डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 व पर्व डॉक्टर आशुतोष कुलकर्णी प्रेसिडेंट यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. हेड इथे मात्र खांदा कॉलनी संघानं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे निलेशजी नाईक सरांचा आवाज आपण ऐकूया. हेलो, आज के दिन का सेकंड लास्ट मुकाबला रिलायंस वर्सेस अलीबाग. अलीबाग ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया और शानदार बल्लेबाजी की बदौलत रन संख्या उन्होंने बनाई है. 23 रन मात्र बनाए हैं. 24 रनों का एक आसान सा लक्ष्य. मैच ऑन. कप्तान कपिल पाटिल और जयदेव सोलंकी, दो बहुत ही आक्रामक तेवर के बल्लेबाज अब मैदान पर उतरते हुए. अब इनके सामने 24 रन रोक पाना अलीबाग टीम के सामने एक बड़ी चुनौती रहेगी, क्योंकि अपने अलग अंदाज में अलग ढंग में खेलते हैं
जयदेव सोलंकी, लेफ्टी बैटर। डिफेंसिव शॉट के साथ की है अपने पारी की शुरुआत, सिंगल। अगला मैच उल्वे बनाम खांदा कॉलोनी, खांदा कॉलोनी। अब ये दूर गई है गेंद, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। फ्री हिट। उल्वे बनाम खांदा कॉलोनी के बीच अगला मुकाबला रहेगा। आज के दिन के मुकाबले देखें तो पारी की शुरुआत में कलम्बोली ने जीत हासिल की, रसाई ने, उसके बाद पेन। बहुत ही खूबसूरत शॉट, नो बॉल का फायदा उठाया। आम के आम और गुटलियों के भी दाम, शानदार छक्का। डीजे संकेत 6 के साथ आगे बढ़ती हुई 8 पर बगैर किसी विकेट। इस बार बाहरी किनारा, कैच की संभावना और पॉइंट पे शानदार कैच। 8 रन पर पहला विकेट। एकाएक कमेंट्री बॉक्स में उत्साह का आगमन। सुस्ती भगाए चुस्ती जगाए, CHAI चाय। 8 रनों पर पहला विकेट। सुबह के 4 बजे उठना बहुत ही अच्छी बात है। इस बार आना बल्ला, पैरेलल सिक्सर, लेकिन शानदार कैच बिल्कुल सीमा रेखा पर। सुबोध पाटिल द्वारा यह लपका गया कैच। 8 पर दूसरा विकेट। दीजिए क्रिकेट। गार्निश पटेल बल्लेबाजी के लिए आते हुए 2 धुरंधर बल्लेबाज मैदान से बाहर हुए हैं और कपिल पाटिल की चिंताएं बढ़ती हुई। रिलायंस के कप्तान हैं। शानदार सिंगल। 24 का पीछा करती हुई टीम रिलायंस पहुंची एक आसान स्थिति में।
इस वाइड के साथ स्कोर अब धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 10 रनों पर 2 विकेटों के नुकसान पर। और आउट इनसाइड है। और अलीबाग के बीच का यह मुकाबला, अलीबाग ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया और मात्र 23 रनों पर सिमटी पारी उनकी। और उसके बाद रिलायंस 24 रनों का पीछा करती हुए एक सेहतमंद स्थिति में 10 रन 3 विकेटें अभी भी 14 रन दूर है। कहीं ना कहीं अगर अलीबाग ने अच्छी गेंदबाजी की, कठिन सवाल पूछे गए, विकेटें निरंतर अंतराल में निकालते रहे, फील्डिंग अच्छी की, 1-2 रन बचाए, तो ये 24 रन वाली मैच भी अंतिम गेंद तक वो ले जा सकते हैं। चलिए थोड़ा और स्पीड अप करना होगा। देखिए अब परछाइयां लंबी होती हुई पेड़ों की भी, अब सूर्य नारायण अपने घर की ओर प्रस्थान करते हुए थोड़ा और स्पीड अप करना होगा गेंदबाजी करने वाली टीम को। अलीबाग स्लो और 1 गेंद, नपी तुली गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि रडार से दूर रखा। एक दो बिंदी गेंदें हर एक ओवर में आती हैं, तो ये 24 रन भी लोहे के चने चबाने वाली बात रहेगी। वाइट का इशारा, फिर से एक बार अंपायर ने हाथ खोल दिए हैं कवायद करते हुए। वो गाना हमें और निखिल बाबर को याद आता हुआ, पंछी बनूं उड़ता फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूं दुनिया के चमन में। डिफेंसिव शॉट, बहुत ही बढ़िया डिफेंस। राहुल द्रविड़ का भी डिफेंस इसके सामने फीका पड़े। अगला भी जी, आएगा 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 वो समय। नहीं, ये कनेक्ट नहीं करते हैं, ये सीधा मारते हैं छक्का। सहमे हुए से हैं वे, उनको पता है 24 रन ज्यादा नहीं है। आखिरी के 4 गेंदों में 4 छक्के भी लगा पाने के अनुशासन है, भागेंगे नहीं वो, क्योंकि उनको पता है कि मैच उनके पक्ष में है। ग्यारह रन 3 ओवर के बाद, 3 विकेटों के नुकसान पर 1.4 ओवर के बाद अभी भी 14 गेंदों का खेल शेष है। वाह भाई वाह, कमाल का ये शॉट, खूबसूरत शॉट, ये डगलस मरेलियर शॉट। ऐसे खिलाड़ी मैदान में हैं। रिलायंस वर्सेस अलीबाग, अलीबाग को ये मैच जीतने के अब कहीं ना कहीं आसार नजर आ रहे हैं। अगर रन बचाती है ये, तो ये 24 रन मजा देगी, चूड़ी मजा ना देगी, कंगन मजा ना देगा, ये 24 रन वाला मैच मजा देगा। पारी का 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या मात्र 13। अब यहां से 11 रन दूर 12 गेंदों पर। डीजे झाल्यात आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे।
2 षटकांमध्ये 11 धावांची गरज. संध्याकाळची वेळ सुरू झालेली आहे आणि अशा संध्याकाळच्या कातर वेळी 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत ते म्हणजे डॉक्टर राजाराम, स्वतः कर्णधार आहेत संघाचा सेनापती, आता लीडर ऑन ऑलवेज ऑन फ्रंट. बघूया काय होतोय. करिश्माई गोलंदाजी, इथे कॅच हवी, मात्र चांगली गोलंदाजी. 11 बॉल 11. आता एक एक धाव अलिबाग संघाला वाचवावी लागेल. त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यांना. धावांसाठी मात्र आता धाव करावी लागेल. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अरे अडतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन उजळायचे आहे तुला पुन्हा. पंचाचा निर्णय अंतिम राहील. बघूया, खेळाला सुरुवात करूया. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन. पारी की आहे 3री ओव्हर आणि 3 षटकांच्या या सुरुवातीलाच अगदी 2 चेंडू चांगले हाताळलेत. इथे मात्र आडवा बॅट, इथे मात्र चौकार गेला नाही पाहिजे आणि गेला. इथे मात्र अलिबागची आता नौका मला तरी वाटते जवळपास समुद्रामध्ये. डीजे लेकिन बदनाम अब जो चौका छोड़ा है वो हो सकता है, क्योंकि 11 की जरूरत थी. अगर ये चौका बचा पाते तो कुछ हो कैच हो सकता है, लेकिन नहीं. अब ये मैच समाप्त, क्योंकि उनको अब मौका मिला, उन्होंने मौका पूरा किया. आखिरी रन की जरूरत. रिलायंस टीम द्वारा ये मैच जीती जा चुकी है. अलीबाग टीम को हार्ड लक और अभिनंदन रिलायंस टीम का. डीजे